आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हिरेजी कुठे हाय? वाटेत असतील, फोन करून बघते. कसा आहेस बलमा? बघतोयस नव, कालपासून मी जेलात आहे आणि आमच्या पूज्य पिताश्रींना आज सुचलंय लेकाची चौकशी करायचं. तुम्हाला लय बरं वाटलं असेल ना मला परत जेलात गेलेलं बघून? कुठल्या बापाला पोराला जेलात जाताना बघून बरं वाटेल रे? काय जीव तळमळतो ते बाप झाल्याशिवाय नाही कळणार तुला. मग मी पहिल्यांदा जेव्हा जेलात गेलो होतो तेव्हा नव्हता का तळमळला तुमचा जीव? जाऊ दे, तुम्हाला बोलण्यात काही उपयोग नाही, कारण आपलं ना आता तवाच तुटलंय जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्यामुळे जेलात गेलो. हो चित्रकार, ही समजा बोलत बसायची आहे का? वकिलाची बोलू दे की. एवढंच वाटत होतं तर व्हायचं होतं की वकील. कशाला चित्रकार झालात? 4 पैसे तर कमवले असते तुम्ही. वकील साहेब बोला तुम्ही. मला जरा माझ्या अशिलाशी बोलायचं आहे. इकडे. मंजू काय झालं? एवढ्या टेन्शन मध्ये काय? सर, हिअरिंगची वेळ झाली आणि पुष्कर आणि रुपाली दोघं बी फोन उचलनात. मग ठीक आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, येत असतील ते. लिसन केअरफुली, तू तुझं काम व्यवस्थित केलंस ना, मग होईल सगळं ठीक. हा, ओके. इकडे. नक्की काय घडलं ते मला अगदी सविस्तर सांगा. वटपौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदा रुपाली बलमाला दिसली होती. असं झालं होतं सगळं? असं काहीही झालेलं नाहीये. हो, पण मी स्वतः कबूल करतोय की. सोडा हो, ते मला खरं तर तात्या साहेबांनी पाठवलंय तुम्हाला सोडवायला. तेव्हा मी जे सांगेल त्याला हो म्हणायचं, बाकीच्याला नाही म्हणायचं. कळलं? हो. बघा, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आणि आम्ही पडलो कायद्याचे मित्र, त्याच्यामुळं आमचा ऐका. कळलं? कुणी काहीही विचारलं तरी आपण काय उत्तर द्यायचं? हो. तुम्ही नका हो बोलू, यांनी बोलायला हवं. हो. सत्या, वकील साहेब काय म्हणते ते ध्यानात ठेव बरं का. काही झालं तरी हो म्हणायचं. कळलं का? हो. चालेल, मी तू नाही हो म्हणायचं, सत्याने हो म्हणायचं. हा, सत्य हो म्हण. पुष्की, चल की. अरे किती घाबरशील? एकतर सकाळपासून फोन पण बंद करून ठेवलाय. अगं जाण, ऐक ना, मला वाटतं आपण घरी जायला पाहिजे. ते सत्ताही त्याचे पंटर आहेत ना, अगं डोक्याने येडे आहेत, काय पण करतात. मला अनुभव आहे ना. चल आपण घरी जाऊया.
पुष्की आता ते पोलीस स्वतः ऍक्शन घेतात म्हटल्यावर तुला काय गरज आहे टेन्शन घ्यायची? तू चल चल लवकर, सांगते ना मी तुला, चल. अगं पण नको, ऐक माझं, नको जायला. की एकतर मंजूने आपल्यामुळे लई सहन केलंय आणि त्यात तू तिचंच नाव घेतलं. तिने माझ्या पुष्कीचा जीव वाचवलाय ना. आता आज चल आणि सगळं खरं खरं सांगून टाक. हा चल. अगं काय झालं तर चल रे, काय नाही होत, चल. आज सत्याला जामीन मिळालाच पाहिजे. अरे तात्या साहेबांनी वकील दिलाय, जामीन होणारच की रे. ते बी आहेच म्हणा. एकदा जामीन झाला की टेन्शनच नाही. ही असली नाक्यावरची गुंडगिरी इथं नाही करायची. सोड माझ्या नवऱ्याचा हात, सोड म्हणते ना. ए सोडतोय आता. ए झिपरे, आज जाऊन सत्याच्या विरोधात काय बोललास? रिक्षाचं पासिंग सकट तुझं पासिंग करून टाकीन, असा गायब करीन. पोलिसांना काय नासाला पण गावायचं नाहीस. एवढी हिंमत आहे ना तुझ्यात? मग आज जाऊन पोलिसांसमोर दे की अशी धमकी. मग बस जाऊन जेलमध्ये तुझ्या मित्रासोबत तू पण. मंजू, कशी आहेस? काल सत्यासाठी रात्रभर पोलीस स्टेशनला थांबलीस ना? म्हणजे एक पोलीस म्हणून आणि एक बायको म्हणून अशी दोन्ही कर्तव्य काल पार पाडलीस. मला खूप अभिमान वाटतो तुझा. ते बी माझंच काम होतं की. मंजू, तुझ्याकडे एक गोष्ट मागायची होती. विनंती आहे, मागू का? हो पप्पा, विनंती काय करताय? मागा की, जे काय ते बिंदास सांगा. मंजू, आपल्याला सत्याची ही केस बाहेरच्या बाहेर सोडवता येईल का ग? नाही म्हणजे कोर्टाची पायरीच चढावी लागू नये असं काय करता येईल का बघ ना. मला माहितीये तुझ्या मनात आता काय विचार चालले असतील. मी हे असं का बोलतोय असंच वाटतंय ना तुला? पण त्या पाठीमागे एक कारण आहे. सत्य एकदा जेलमध्ये गेला होता आणि त्याला मी जाऊ दिलं होतं. तेव्हा मला ते योग्य वाटलं होतं. पण तेव्हापासून आमच्या बाप लेकामध्ये दुरावा निर्माण झाला, जो आज तागायत भरून नाही निघाला ग. आमच्या दोघांचं नातं संपलंच. मला आता असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या दोघांचं नातं तुटू नये. पप्पा, तुमची घालमेल कळते मला. तुमचं नातं तुटलं कारण तुमचं नातं होतं बापलेकाचं, पण आमचं तर काहीच नातं नाही. मग ते तुटायची भीती कशाला ठेवायची? अगं कुठं होता तुम्ही? तुझा फोन का पण देतो रे? ते अगं लाईटच नव्हती सकाळपासून घरी म्हणून. सॉरी सॉरी सॉरी. नशिबातून जास्त आहे बालनात. चला आता लवकर. काय करते गेली या रस्त्यात? हो बाजूला. वा, स्वागतालाच उभा आहे म्हणा. हो, काय घर आहे? बसा तिकडं.
आता काय सत्य सोडत नसतो आपल्याला. काय होणार आहे काय माहित. पुष्की मी बोलले होते ना तुला, आपण इथं साताऱ्यात नको यायला परत. तुझंच चाललेलं बिझनेस आहे घे आता. लग्नातनं पळून जायचा प्लॅन पण तुझाच होता, त्यावेळेस ऐकलं नाहीस माझं काही. आणि आता आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांना त्रास होतोय तर घाबरून पळून कशाला जातो. त्या मंजूला आपल्यामुळे किती अडचणींना सामना करावा लागतोय बघ तू. एकदम बरोबर बोलतेस रुपाली तू. वाघमारे बोलो. खटल्याला सुरुवात करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही आधी पुण्याच्या कोर्टात होतात ना? हो. तुम्हाला कसं माहित? ते क्लार्क आहेत ना जाधव, मी त्यांचा मुलगा. आपण जरा केस बद्दल बोलूयात का? कारण फिर्यादी आणि आरोपी दोघे इथे आहेत. सॉरी. आरोपी सत्यजित सुर्वे हाजीर. सरकारी वकील खटल्याला सुरुवात करा. गुड मॉर्निंग सर. तर माय लॉर्ड, आरोपी सत्यजित सुर्वे यांनी माझे अशील पुष्कर जाधव यांना जबर मारहाण केली, जुन्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून. ज्या सकाळी पुष्करने तक्रार दाखल केली त्याच्या आदल्या रात्रीच पुष्कर कॉन्स्टेबल मंजिरी यांना सत्यजित सुर्वे यांच्या घराच्या टेरेसवर सापडला. वाघमारे यांनी पोलीस म्हणून त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की या गंभीर गुन्ह्यासाठी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी व त्यांचा जामीन नाकारावा. वकील साहेब एक नंबर. पिक्चर बघितल्याने वाटायला लागले. लय भारी. मला तर लय आवडले. बाई, ते कोर्ट आहे, सिनेमागृह नव्हे. तेव्हा इथे बसून टाळ्या वाजवू नका. थँक्यू सर. जाधव, तुम्ही तुमच्या आशिलाची बाजू मांडू शकता. मिलॉर्ड, माझे असेल सत्यजित सुर्वे यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप चुकीचे आहेत. पुष्कर आणि रुपालीने त्यांची फसवणूक करून पळून जाऊन लग्न केले आणि आता हे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी हे सगळं नाटक रचलंय. मी उलट तपासणीसाठी पुष्कर जाधव यांना बोलवण्याची परवानगी मागतो. मिस्टर पुष्कर, लवकर या. कोर्टाचा वेळ वाया नका घालवू.
मिस्टर पुष्कर, समोर असलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? हो, याचं नाव सत्य आहे. मग मला सांगा, तुमचे अपहरण आणि मारहाण झाली ती याच व्यक्तीने केली होती का? ज्या गुंडांनी मला किडनॅप करून मारहाण केली ते गुंडांमध्ये हा नव्हता. ज्या गुंडांनी मला मारहाण केली ते चेहरा झाकून होते. त्यात हा नव्हता. हा खोटं बोलतोय. हे कशाला खोटं बोलतेस रे? आता का उलटा फिरतेस? अरे तुझ्यासाठी माझी भाची जीवाचं रान करायला लागली आणि तू खोटं बोलतेस रे. बघ, कर हिम्मत आणि सांग खरं खरं काय असेल ती. तू अजिबात घाबरू नकास. मी हाय की इथं. कोण काय करताय ते बघूच. ए, तुला कुठं तोंड उचकुटून बोलायचं ते कळत नाही का? काय अक्कल बिक्कल आहे का नाही? कोर्टात उभी आहेस तू. ए, मला चांगलं ठाव आहे कोर्टात आहे ती. तू कशाला सांगतेस मला? ए, थोबाड बंद ठेव. माहिती आहे तर त्याला बोलतेस झालंय. थोबाड बंद कर तुझं. ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट जाधव, तुम्ही बोला. नो मोर क्वेश्चन्स युअर ऑनर. सरकार वकील, तुम्ही बोला. थँक्यू सर. मिस्टर पुष्कर, तुम्हाला इथे कोणालाही घाबरायची गरज नाहीये, कारण तुमच्या संरक्षणासाठी इथे कायदा आहे, तुमच्या रक्षणासाठी इथे पोलीस आहेत. आता जे तुम्ही कोर्टासमोर स्टेटमेंट मांडलं ते कोणाच्या दबावाखाली नाही ना? युअर ऑनर, त्यांनी आत्ताच सांगितलंय की ते वेगळे लोक होते. पोलिसांचं काम आहे त्या गुंडांना शोधून काढणं. उगीच काय हे कोर्टाचा वेळ वाया घालवतायत? ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू सर. बरं, मला सांगा, तुम्हाला ज्या लोकांनी मारलं त्यांना तुम्ही बघितलं का? ते कसे होते, कोण होते? काय कधी कधी आपण टेन्शन मध्ये काय गोष्टी विसरतो. तुम्हाला एवढी मारहाण झाली आणि तुमच्यावरती हल्ला करणारा तुम्ही पाहू शकला नाही, असं घडूच शकत नाही मिस्टर पुष्कर. किमान त्यांचा आवाज तरी तुमच्या कानावर पडला असेल. ते बघा, हे तुमच्या जीवावरती बेतलं होतं. विचार करा, जर तुमच्या हे जीवावरती बेतलंच असतं तर कदाचित तुम्ही आज या ठिकाणी उभे राहू शकला नसता. बोला मिस्टर पुष्कर, बोला. तुम्हाला मारहाण करणारे हे असेच दिसत होते का? हेच होते का ते?
बोला मिस्टर पुष्कर बोला. बोला, हेच होते ना ते. बोला, तुमच्या जीवावरती बेतलेल्या गोष्टी होत्या या पुन्हाही गोष्टी घडू शकतात. तुम्हाला हा एकमेव चान्स आहे पुष्कर. बोला पुष्कर बोला. हाच होता तो, हाच होता. यांनीच मला पकडलेलं आणि यांनीच मला मारहाण केलेली.